त्यांची पहिल्यापासून इच्छा होती की आपलं गाव पडद्यावर दिसलं पाहिजे. कारण की जो वारली समाज आहे, तिकडच्या संस्कृती असतील त्या एवढ्या प्रॉमिनंटली आल्या नव्हत्या कधी आपल्या मोठ्या स्क्रीनवर. असं डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर मांत्रिकाकडे जातात. काही छोटासा जरी प्रकार झाला, आजारी जरी पडले तरी मांत्रिकाकडे जातात. तर इथे तर लहान मुलगी हरवली होती. जागरण गोंधळ असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसंच तिकडे रवळ नावाचा प्रकार असतो की 5 वर्षातून देवाची पूजा केली जाते आणि तिकडे मुखवटे घालून कोणी वाघाचा मुखवटा घालतो, कोणी हनुमानाचा मुखवटा घालतो. असे सगळे ज्यांच्या अंगात देवी शक्ती येते आणि ते घालून ते देवाला आपलं मनोरंजन करत असतात. व्हेरी पर्टिक्युलर अबाउट की त्यांना काय हवंय. म्हणजे मी असं मूव्हीजमध्ये आजपर्यंत काम नाही करेल, पण मी काम करेल दुसऱ्या लोकांसोबत. त्यांना म्हणजे थोडंफार 19-20 चालतंय, पण सरांना जे पाहिजे ते इतके क्लिअर होते डोक्यात. त्यांच्या स्टोरीबद्दल, त्यांच्या स्टोरीच्या फीलबद्दल, त्यांच्या म्युझिकबद्दल त्यांना माहिती आहे का मी काय क्रिएट करतोय आणि एंड प्रोडक्ट मला काय पाहिजे. मला वाटतं आर्टिस्ट हवेत ज्यांना माझ्यावर पूर्ण भरोसा आहे, 100% भरोसा आहे. मी जे सांगतोय तसं तुम्ही करा. मला माहिती आहे हे स्क्रीनवर काय दिसणार आहे. आणि त्या दिवशीचा ट्रेलर लॉन्च जेव्हा झाला आणि त्या दिवशी सगळ्या आर्टिस्टनी पण पहिल्यांदा बघितलं स्वतःला की हे काय आपण दिसतं, तेव्हा त्यांनी जे उठून टाळ्या वाजवल्या आणि मला सगळं भेटले ना, ते माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होतं. क्रिस्टोफर नोलन सारखे डायरेक्टर्स ते ओनली रिअल सीन्स शूट करतात. ते मोठे मोठे सीन, बॅटमॅनचा प्लेन मधून पडणारा सीन त्यांनी CGI ने करेल ते रिअल शूट केलाय त्यांनी तो सीन. मी बाजूने चूक वाटते सध्या. आम्ही फिल्म मेकर्स म्हणून पण थोडं चुकतोय आणि प्रेक्षक म्हणून ही प्रेक्षकही चुकतात. कारण की जेव्हा चांगल्या फिल्म येतात तेव्हा प्रेक्षक इग्नोर करून टाकतात आणि जेव्हा एकदम वाईट फिल्म येतात ते प्रेक्षक त्याला एवढा कमेंट्स करतात की अरे मराठीमध्ये कंटेंटच होत नाही, हे नाही होत आहे. सगळे इमोशन तुम्हाला ह्या फिल्ममध्ये दिसणार आहेत आणि तुम्हाला ही मोठ्या पडद्यावरच बघायची आहे. कारण की ही फिल्म आम्ही मोठ्या पडद्यासाठीच बनवली आहे. तर तुम्हाला ही मोठ्या पडद्यावरच बघायची आहे 5 डिसेंबरला द फिल्मीडॉन मराठी चॅनलमध्ये. आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या आगामी चित्रपटसाठी, ज्याचं नाव आहे असुरवन. डायरेक्टर साहेब म्हणजे तुमच्या सचिन साहेब, तुमच्यापासून सुरुवात करतो. काय असुरवन म्हणतंय, कशा प्रकारे ही कल्पना तुमच्यामध्ये जागी झाली? असुरवन म्हटलं तर असुर म्हणजे आपण ज्याला बोलतो राक्षस किंवा दैत्य, आणि वन म्हणजे जंगल, ज्याला आपण रिफाईन करतो. काय सांगाल की या दोन्ही गोष्टींना मिळून जे तुम्ही चित्रपट बनवला, चित्रपटाची व्याख्या काय, चित्रपट काय म्हणायचं काय ते सांगतंय, थोडंसं त्याच्याबद्दल कळू द्या. असुरवन ह्या शब्दाचा अर्थच असं होतं की शापित जंगल. तर ही जी गोष्ट आहे ती माझ्या गावातलीच गोष्ट आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्यातली गोष्ट आहे की तिथे एक डोंगर आहे आणि त्या डोंगराबद्दल एक आख्यायिका होती. तर ती आख्यायिका खूप मला आवडलेली की त्या डोंगरावर एक देव राहतो आणि तो लोकांची सेवा म्हणजे त्यांचं बोलतात ना प्रोटेक्शन पण करतो आणि सगळ्याच गोष्टी की त्यांच्यावर त्यांचा हातभार पण आहे. सगळ्या सुखसोयी लोकांना प्रोटेक्शन देणं ते सगळं देव पण बघतो. पण लोकांच्या मनात भीती पण आहे की हा देव जर कोपला तर हा काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडणार या काही अपशकून घडणार असं पण एक त्या गावामध्ये आख्यायिका चालू होती. आणि हेच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की ह्या जंगलाभोवती काहीतरी गोष्ट रचली पाहिजे आपण, असं एक पहिला थॉट होता. तर त्याच्यानंतर मी लॉकडाऊनच्या काळामध्ये गावी होतो 1 वर्ष आणि तेव्हा गावातलीच गोष्ट काहीतरी घ्यावी अशी माझी आणि माझ्या वडिलांची इच्छा होती. कारण की त्यांची पहिल्यापासून इच्छा होती की आपलं गाव पडद्यावर दिसलं पाहिजे. कारण की जो वारली समाज आहे, तिकडच्या संस्कृती असतील त्या एवढ्या प्रॉमिनंटली आल्या नव्हत्या कधी आपल्या मोठ्या स्क्रीनवर. तर त्यांची खूप इच्छा होती की तू आपल्या गावातली गोष्ट घे ना आणि आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न कर. तर ह्या निमित्ताने मी तो प्रयत्न करत होतो की आपण कशी एक गोष्ट घेऊयात आणि त्याच्यात बॅकड्रॉप म्हणून ही गोष्ट ठेवूयात. म्हणजे वारली समाज आणि तिकडच्या लोकसंगीत असेल, तिकडचं नृत्य असेल, तर ते कसं आणता येईल त्याचा मी विचार केला. आणि त्याच दरम्यान एक घटना घडली त्या गावामध्ये की एक रवाळ नावाचा प्रकार असतो. जसं घाटावर जागरण गोंधळ असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसंच तिकडे रवाळ नावाचा प्रकार असतो की 5 वर्षातून देवाची पूजा केली जाते आणि तिकडे मुखवटे घालून कोणी वाघाचा मुखवटा घालतो, कोणी हनुमानाचा मुखवटा घालतो. असे सगळे ज्यांच्या अंगात देवी शक्ती येते आणि ते घालून ते देवाला आपलं मनोरंजन करत असतात, देवासोबत खेळत असतात. म्हणजे तो देवांसोबतचा खेळ असतो. एक दिवस देव आपल्यामध्ये येऊन एक बोलतात ना माणूस रूपात येतात आणि आपल्याबरोबर
त्यांचं आणि आपलं कनेक्शन दाखवत असतं की आम्ही पण तुमच्यातलेच आहोत. तर त्या कार्यक्रमामध्ये एक लहान मुलगी हरवते आणि जेव्हा तिकडे कसं डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर मांत्रिकाकडे जातात. काही छोटासा जरी प्रकार झाला, आजारी जरी पडले तरी मांत्रिकाकडे जातात. तर इथे तर लहान मुलगी हरवली होती. तर सगळे गावकरी विचार करतात की नाही, काहीतरी एक दिवस झाला ती मुलगी सापडलीच नाही. तर आपण एका तिकडचे मांत्रिक जे आहेत त्यांना भगत बोलतात तिकडे, तर त्या भक्ताला विचारतात की बाबा काय देवा सांगा आहे कुठे आहे ती मुलगी. तर तो भगत त्यांना सांगतो की त्या देवीला त्या मुलीला देवाने पळवलं. हे वाक्य मला खूप स्ट्राईक झालं की हे असं काय म्हणतात की देवाने पळवलंय म्हणजे. तर मी रिसर्च केला की आता हे एवढी स्टेटमेंटच एवढं ते कॉन्ट्रोवर्शियल होतं. जेव्हा मी त्यांना माणसाने विचारलं की दादा म्हणजे काय, बोलते नाही ते त्यांनी काय ते रवळमध्ये चुकवलं असेल, काय ते देवांनी काहीतरी कोप झालाय, मग काय ते पोरगीचं काहीतरी झालंय, ते जंगलात हरवली वाटतं ती पोरगी. आणि ते एवढे नॉर्मल बोलून गेले ना, तर अजून मला ते झालं की अरे ह्यांना ते एवढा सिरियस टॉपिक आहे पण हे एवढं हलक्यात बोलले. तर मी ठरवलं की नाही, हे जे मी ठरवत होतो की वारली समाजाची संस्कृती दाखवणं, ह्या जंगलाबद्दल काहीतरी आलं पाहिजे, तर ही गोष्ट त्यामध्ये पेरूयात. म्हणजे 3 एलिमेंट्स दिसतील आणि ती मनोरंजक होईल. करेक्ट. माझा फिल्म मेकिंगचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू तोच होता की एक माझी अशी फिल्म बनली पाहिजे की त्या फिल्ममधून सामाजिक विषय तर असावा, पण ते 2 तास मनोरंजन पण झालं पाहिजे. लोक बोर नाही झाली पाहिजे की फक्त तो एक सामाजिक विषयावरच मी मोनोटोनसली काहीतरी बोलतोय. लोक त्याच्यावर एन्जॉय पण केले पाहिजेत की तिकडचं म्युझिक असेल, कारण की आम्ही त्या फिल्ममध्ये वारली इन्स्ट्रुमेंट असतील, या तुम्ही आता ते असुरवन हे टायटल सॉन्ग आहे का, त्याचं जे बॅकग्राऊंडचे जे व्हायलिन वाजतो, अकॉस्टिक म्युझिक वाजतं येते आणि त्याचा साऊंड, कारण की राहुलचा तुम्ही व्हॉइस ऐकाल तर तो सॉफ्ट आहे, त्याला आम्ही हॉरर बनवण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासी ट्रायबल वाटला पाहिजे voice. तर त्याच्यावर आम्ही एक्सपेरिमेंट केला. सो ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना की माझं जे मी लहानपणापासून बघत आलेलो जी संस्कृती होती, आपल्या माणसांचे जे कलर्स होते, जे आदिवासी कलर्स, वारली समाजाचा तो लोकसंगीताचा बाज होता, तो उतरवण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यासाठी असुरवन ही फिल्म आमच्यासाठी फार महत्त्वाची होती. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी डिझाईन केली आहे. तर लोकांना खरंच एक नवीन फ्लेवर बघायला मिळणार आहे या फिल्ममध्ये, जे टीझरमध्ये दिसतंय तुम्हाला. क्या बात आहे सर. मी तुमच्याकडे येतो. ऑब्व्हियसली तुम्ही या गाण्या म्हणजे चित्रपटाचा भाग आहातच, पण जेव्हा आपण कोणत्या चित्रपटाचा भाग होतो किंवा कोणत्या प्रोजेक्टचा भाग होतो, पण तो प्रोजेक्ट पहिले स्वतःच्या मनाला भेटला पाहिजे. अशा कोणत्या गोष्टी आहेत चित्रपटाच्या दरम्यान किंवा स्क्रिप्ट दरम्यान जे तुम्हाला मनाला भेटले आणि तुम्ही या चित्रपटासाठी होकार दिला की मी माझं स्वतःचं पण इनपुट देईल करून असा? ओके, तर सर्वप्रथम सरांनी मला, म्हणजे मी मूवी बघितला नव्हता आणि मी स्क्रिप्ट पण मला सांगितले नव्हती. मला फक्त एक सिच्युएशन सांगितली गेली होती का मूवीचा फील काय, मूवीचा फील राहणार आहे सस्पेन्स थ्रिलर. तर त्या हिशोबाने आपल्याला व्हॉइस पण तसा पाहिजे आणि एक इंट्रोडक्शन सॉन्ग होणार आहे आणि एक सिच्युएशनल सॉन्ग आहे, जे पहिले नव्हतं, आम्ही नंतर डिसाईड केलं ते. एक गोष्ट आहे की जेव्हा फर्स्ट कस ह्या फिल्मचा झाला त्यावेळेस एकच गाणं होतं ह्या फिल्ममध्ये. तर जेव्हा मी ती फिल्म बघत होतो की तो एक तर मी म्युझिक फील्डमधून आलो होतो, मी गेली 8 वर्ष म्युझिक फील्डमध्ये काम करतो. तर जेव्हा ॲज अ सचिन अंबाची फिल्म येते तर लोकांच्या अपेक्षा होती की ह्याची म्युझिक काय असणार, म्युझिक एकच असतं तर येस. आणि अपेक्षा खूप होत्या की सचिनच्या फिल्ममध्ये ते म्युझिक असायला हवं. जेव्हा तुम्ही फर्स्ट कट बघितलं की यार नाही, ह्याच्यात तो एलिमेंट मिसिंग वाटतोय की ह्याच्यात अजून गाणी आपण करूयात आणि बॅकग्राऊंड अजून एनहान्स करायचं होतं मला, की ते असुरवनवाला जो फील आहे तो आणायचा होता. म्हणून मी असुरवन हे गाणं तयार केलं, जे बॅकग्राऊंडला यूज आपण करतोय. त्यासाठी मग मी राहुलला अप्रोच झालो वोकलिस्ट म्हणून. क्या बात आहे. आणि जसं म्हणजे म्युझिक जेव्हा बनवलं गेलं तेव्हा त्या मूवीचा फील इतका एनहॅन्स झाला, बाप रे बाप. म्हणजे विदाऊट म्युझिक जर तुम्ही मूवी बघितली तरी छान आहे स्क्रिप्ट, ठीक आहे, पण म्युझिक जसं ॲड होतं त्याच्यात, तो सस्पेन्स थ्रिलर जो क्रिएट होतो ना, वो अमेझिंग, क्या बात, ब्युटिफुल क्रिएट होतं. आणि मग तसंच मला ब्रीफ दिलं सरांनी का आपल्याला एक सस्पेन्स थ्रिलर सिच्युएशन आहे आणि इंट्रोडक्शन जे सॉन्ग आहे ते आमचं असुरवन, त्याच्यावरती म्हणजे आमचा प्रयत्न हेच होतं की थोडक्यात एक स्टोरीसाठी एक क्युरिओसिटी बिल्ड करायची आहे. एक क्युरिओसिटी पण बिल्ड झाली पाहिजे आणि स्टोरी फुल पण पाहिजे, म्हणजे सांगितली नाही पाहिजे, त्या टाईपचं एक गाणं आम्हाला पाहिजे होतं.
ज्याच्यामध्ये म्हणजे मूवीमध्ये एंट्री होती लोकांची, इंट्रोडक्शन सॉन्गनी एंट्री होते मूवीमध्ये, कोई सीनने एक सॉन्गनी एंट्री होते. तर तसं आम्हाला एक गाणं क्रिएट करायचं होतं आणि आम्ही म्हणजे फक्त ते व्हॉइस एक्सपेरिमेंट करताना आम्हाला काही एक दिवस काहीतरी गेला होता, फक्त ते व्हॉइस फाइंड करायला की ओके की फक्त त्याचा टोन डिसाईड करायला मी 4 दिवस घेतले. बापरे. तो सारखा गात होता पण मला तो फील येत नव्हता, कारण की तो ट्रायबल जसं म्हणालो तो हेवी व्हॉइस करेक्ट 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 तुम्ही गाणं ऐकलं तर तुम्हाला कळेल की मी काय करेक्ट म्हणतो. करेक्ट करेक्ट की तो येण्यासाठीच आम्ही 4 दिवस टोनवरच काम करत होतो. मग तो फिक्स झाल्यानंतर मग ते पूर्ण गाणे आम्ही घेतले. क्या बात आहे. हां, मग 4 दिवस आम्ही पहिले तर व्हॉइस जसं सांगितलं सरांनी, बापरे ते 4 दिवस मला आठवत आहे ना, बापरे फ्रस्ट्रेशन एक पॉईंटवर आलो होतो मी, बापरा काय पाहिजे सरांना, बट ही इज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट की त्यांना काय हवं आहे. म्हणजे मी असं मूवीजमध्ये आजपर्यंत काम नाही करेल, पण मी काम करेल दुसऱ्या लोकांसोबत. त्यांना म्हणजे थोडंफार 19-20 चलत आहे, पण सरांना जे पाहिजे ते इतके क्लिअर होते डोक्यात, त्यांच्या स्टोरीबद्दल, त्यांच्या स्टोरीच्या फीलबद्दल, त्यांच्या म्युझिकबद्दल. त्यांना माहिती आहे का मी काय क्रिएट करतोय आणि एंड प्रोडक्ट मला काय पाहिजे. मला असं वाटतं डायरेक्टर असाच असा. एक्झॅक्टली. आणि जो एंड प्रोडक्ट बनवून आलाय इट इज सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. म्हणजे एक प्राऊड फिलिंग होते का आम्ही क्रिएट केलं आहे हे असं काहीतरी. आणि सरांचा खूप खूप धन्यवाद का म्हणजे त्यांच्या लिडरशिप खाली असं काहीतरी आम्हाला क्रिएट करायला भेटलं आहे. प्राऊड फिलिंग येते ॲज अन आर्टिस्टिक पर्सन, ॲज अ क्रिएटर खूप प्राऊड फिलिंग होते. मला असं वाटतं की सचिन की म्हणजे डायरेक्टर असाच असावा की ज्याला माहिती आहे की त्याला काय पाहिजे त्या गोष्टींमधून, आणि ज्या गोष्टी तो बघतो त्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात. मला असं वाटतं मी कुठेतरी असं वाचलेलं की डायरेक्टर हा पहिला माणूस होतो ज्यांनी ती फिल्म बघितलेली असते स्क्रिप्टच्या दरम्यान की ती कशी लोकांना दिसणार आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ऑब्व्हियसली टेक्निकल गोष्टी फक्त डायरेक्टरला समजतात, क्रूला सोडून. तर ऑब्व्हियसली फायनान्शियली गोष्टी आहेत, पण याच्या व्यतिरिक्त ज्या टेक्निकल गोष्टी ज्याची खबरदारी तुम्ही घेतली आहे शूटिंगच्या दरम्यान, अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत किंवा असे काही प्रसंग जे तुम्हाला शेअर करायला आवडतील प्रेक्षकांसोबत? एकतर आता तुम्ही ट्रेलर बघताय त्याच्यानंतर प्रतिसाद येतोय की खूप मस्त दिसतंय, हे दिसतंय, पण हीच गोष्ट 2021 साली असं नव्हतं. कारण की मी तोंडी सांगत होतो की मला असं व्हिज्युअल होतंय, मी असं करणार आहे. तुमच्या शब्दावर कोणी तयार होत नसतं आणि हे सगळ्यांसाठी नवीन होतं. तोपर्यंत कंतारासारखी पण फिल्म आली नव्हती, तर लोकांना आयडिया येत नव्हती की मी काय म्हणतोय, मला काय दाखवायचं आहे, या मुखवटे काय आहे, त्यातले व्हिज्युअल्स काय दिसणार आहेत. तर कोण एवढं विश्वास ठेवत नव्हतं. हां हे चांगलं वाटतंय पण एक्झिक्यूट होणं मुश्किल आहे, असं सगळ्यांना डाऊट होतं. त्याच्यामुळे मी जेव्हा कास्टिंगचा विचार केला की असे मला आर्टिस्ट हवेत ज्यांना माझ्यावर पूर्ण भरोसा आहे, 100% भरोसा आहे. मी जे सांगतोय तसं तुम्ही करा, मला माहिती आहे हे स्क्रीनवर काय दिसणार आहे. आणि त्या दिवशीचा ट्रेलर लॉन्च जेव्हा झाला आणि त्या दिवशी सगळ्या आर्टिस्टनी पण पहिल्यांदा बघितलं स्वतःला की हे काय आपण दिसतं, तेव्हा त्यांनी जे उठून टाळ्या वाजवल्या आणि मला सगळं भेटले ना, ते माझ्यासाठी प्राऊड मोमेंट होतं. कारण की त्यांनी माझ्यावर 100% विश्वास ठेवला होता ना की दादा करतोय ते बघूया. कारण की त्यांना दिसत नव्हतं की ते काय करतायत, आपण काय कसं दिसणार आहोत. जेव्हा त्यांनी ते पडद्यावर बघितलं ना की अरे दादाचं हे विजन होतं. जसं तुम्ही मगाशी बोलले की डिरेक्टरला दिसत असतं पण ते दुसऱ्यांना एक्सप्लेन करणं तेवढं मुश्किल असतं तेव्हा. तर ते खूप आता फील होतं की आपल्याला जेवढं पण व्हिज्युअल केलं होतं माझ्या म्हणजे कॅपॅसिटीनुसार मी ते प्रेझेंट केलं आहे, असं एक समाधान आहे आता सध्या. मगाशी सर पण बोलत होते की तुम्ही आणि सर मल्याळम सिनेमाचे खूप मोठे फॅन आहात. असे कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रेरणा घेतल्यात आणि प्रेरणा त्या चित्रपटाच्या दरम्यान तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न वगैरे केलाय? आम्ही जेव्हा 4-5 वर्षापूर्वी फिल्म करायचं ठरवलं होतं आणि स्वतःच आम्ही प्रोड्यूस करत होतो ही फिल्म, तर त्यावेळेस असंच होतं की एक फिल्म अशी नको की एक करू आणि ती स्किप झाली पाहिजे, म्हणजे लोकांना नाव पण आपल्या फिल्मचं माहिती नाही पडलं पाहिजे. तर आम्ही त्यावेळेस वेळ घेतला की वर्ष आपण घेऊयात, सध्या मराठीमध्ये काय होत नाही आहे, कोणता कंटेंट होत नाही आहे, त्याच्यावर आम्ही रिसर्च केला की हा जॉनर होत नाही आहे. OTTवर कोणत्या फिल्म पाहिल्या जातात, त्या जॉनरच्या फिल्म आपण पहिला बघून घेऊ. तसं मग आपण एक ठरवूयात की असं एक पॅटर्नची एक फिल्म बनवूयात आणि त्याच्यात मग आपला महाराष्ट्रवाला जो टच आहे तो आपण टाकूयात, असं तेव्हा आम्ही ठरवलं होतं. तर ह्या प्रोसेसमध्येच कळलं आम्हाला की मल्याळम सिनेमा जेवढं ऑथेंटिक फिल्म करतं की त्यांचे तुम्ही कलर्स बघा, त्यांचं आर्टिस्ट जे
रिअल वाटतात. असं वाटतं की त्यांचं कोणीतरी art बघा actually. आर्ट जे प्रोडक्शन डिझाईन करतात की त्यांचं खरं वाटतं, ती घरं खरं वाटतात, त्यांचे कॉस्ट्युम खरे वाटतात. असं नाही वाटत की कोणीतरी त्यांना दिलेत आणि ते झगामगा रंगी वगैरे झगामगा असे कॉस्ट्युम नसतात, ते सिच्युएशनला साजेसे असे असतात. तर ते आम्ही बघितलं की हे आपण तर करून बघूया. मग त्याच्यात आमचं हे पण होतं की आपण कमर्शियल पण फिल्म करतोय, तर ती अशी पण नाही वाटली पाहिजे की अरे ही फेस्टिवल फिल्म आहे. कारण की मला फेस्टिवल फिल्म करायची नव्हती. एक तर मला पूर्ण लोकांनी 2 तास एंटरटेन झाले पाहिजे, त्यांचे इमोशन आहे ते एक तर चांगलेच असतात. फेस्टिवल फिल्म मला पण आवडतात, पण माझं एक मत आहे की सध्या ना मराठी फिल्मला जे बोलतात ना कमर्शियल फिल्मची खूप गरज आहे, जे लोक प्रेक्षकांना खेचू शकतील. लोक तेच होतं की क्रिटिक्स खूप तारीफ करतात आणि ते फिल्म लोकांपर्यंत पोहोचत नाही, लोक त्याला ॲप्रिशिएट करतच नाही आहेत. तर असे वेगवेगळे प्रेझेंटेशन करून बघितले पाहिजेत. मला तरी असं वाटतं की जसे आता कलर्स आपण वेगळे चेंज करून बघूयात, या बोलीभाषा थोड्या आपण आता ह्याच्यात आपण आगरी कोळी वापरले, ती जास्त फिल्ममध्ये कधी वापरलेच नाही आहेत. तर असे वेगवेगळे प्रेझेंटेशन करून बघूयात की ह्याच्याने तरी प्रेक्षक येतोय का. तर तोच आमचा थॉट होता की आपण थोडं वेगळ्या रस्त्याने जाऊ, भले आपण फेल होऊ पण ट्राय तर करूयात की हे पण असं वर्क होतं. तर हा आमचा प्रयत्न होता की थोडं आपण ट्राय वेगळं करूयात, जे होत नाही आहे मराठीमध्ये ते प्रयत्न करून बघूयात. चाललं तर ठीक आहे, नाहीतर एक समाधान आहे की आपण वेगळा प्रयत्न तरी केला. मला असं वाटतं तुम्ही पुस्तक जर खोललंच आहे डायरेक्टरचं, तर पुढचा प्रश्न पण विचारतो थोडंसं अजून खोल जाऊया. ज्या प्रकारे आता आपण बघितलं की गेल्या थोड्याशा काही काळामध्ये मराठी चित्रपट ज्या प्रकारे चालले पाहिजे तर त्या प्रकारे चालले नाही आहेत आणि खूप सारे चित्रपट असतील की अंडर परफॉर्मन्स जात आहेत. तर ऑब्व्हियसली आर्थिक गणितं तर आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त ॲज अ डिरेक्टर म्हणून नाही पण ॲज अ नागरिक म्हणून अशा कोणत्या गोष्टी आपण लोकांसमोर प्रेझेंट केल्या पाहिजे जो लोकांना आवडतील, लोकांना आत्मसात होतील आणि लोक भरभरून येतील आणि ते चित्रपटाला सपोर्ट करतील. अशा काही तुम्हाला गोष्टी वाटतात की जिकडे मराठी सिनेमा खरंच कुठे ना कुठेतरी त्यांचा पाया खचला जातोय किंवा त्या लोक पुढाकार घेत नाही, अशा कोणत्या गोष्टी आहेत तुम्हाला वाटतात? दोन्ही बाजूनी चूक वाटते सध्या. ॲज अ आम्ही फिल्म मेकर्स म्हणून पण थोडं चुकतोय आणि प्रेक्षक म्हणून प्रेक्षकही चुकतात. कारण की जेव्हा चांगल्या फिल्म येतात तेव्हा प्रेक्षक इग्नोर करून टाकतात आणि जेव्हा एकदम वाईट फिल्म येतात ते प्रेक्षक त्याला एवढा कमेंट्स करतात की अरे मराठीमध्ये कंटेंटच होत नाही, हे नाही होत आहे. जेव्हा चांगल्या फिल्म्स येतात ना तेव्हा तुम्ही जे नेगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्याच्यासाठी दुप्पट पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या पाहिजे. जेव्हा चांगल्या फिल्म्स येतात तेव्हा तुम्ही ताकदीने उभे राहत नाही असं दिसतं. कारण की आता आपली गोंधळ फिल्म आहे, गोंधळ फिल्म मी बघितली, कमाल फिल्म झाली, पण त्याच्यामध्ये इलेराजाचं पण म्युझिक वगैरे आहे फिल्म आहे. पण आता तेच आहे की एवढी चांगली फिल्म आहे मग लोक काय तिथे अप्रिशिएट होत नाही आहे. मान्य एक गोष्ट ही पण झाली की मध्ये एवढे फिल्म्स आले आणि लोकांच्या निराशा पण झाली की आपल्याकडे तेवढं कंटेंट होत नाही आहे, बजेटमुळे फिल्म एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या होत नाही आहे आणि आपली कॉम्पिटिशन डिरेक्टली बॉलिवूड फिल्म आणि आता तर साऊथ इंडियन फिल्म त्यांच्यासोबत पण होते. तर ते पण एक मान्य केलं पाहिजे आपण की एक प्रेक्षक म्हणून की ॲज अ फिल्म मेकर तो प्रयत्न करतोय ना तर त्याला आपण एक सपोर्ट केला पाहिजे. कारण की आपण एक पाऊल उचललं तर ते फिल्म मेकर 10 पावलं पुढे उचलणार, हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की एक सिच्युएशन आमची पण खूप खराब आहे. कारण की आमच्याकडे पण एवढा आर्थिक पाठबळ फिल्म मेकर्सकडे नसतं की बॉलिवूडच्या लेवलची फिल्म करणं या साऊथ लेवलची फिल्म करणं, तर ते आम्हाला जमत नाही आहे. ज्या बजेटमध्ये आम्ही प्रयत्न करतोय ना तर त्या बजेटमध्ये तुम्ही छोटीशी गोष्ट जरी तुम्हाला वाटली ना यार ह्याने खूप एफर्ट दिले त्याला तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही एक सपोर्ट केला ना तर आम्ही 10 पावलं पुढे येऊन अजून एफर्ट मारू आणि आपल्या एकतर कसं आहे आपण मराठी सिनेमासाठीच तर लढतोय, आम्ही पण त्यासाठी हे प्रयत्न करतो. मला तेच वाटतं की आपण निराश नाही झालं पाहिजे ॲज अ प्रेक्षक. कारण की जे मी कमेंट्स बघतो ते आपण खूप एकदम निगेटिव्ह झालो आहे प्रेक्षक म्हणून पण आपण जजमेंटल खूप झालो आहे की प्रत्येक वेळेस आपण चुका काढण्यातच खूप जातो. पण आपण त्यातल्या ना पॉझिटिव्ह पण गोष्ट बघा. तुम्हाला माहिती आहे की असणार त्याच्या निगेटिव्ह गोष्ट पण पॉझिटिव्ह असतील ना तर त्या पण जास्त हायलाईट करा. तर ह्याच्यामुळे सिनेमा पुढे जाईल. नाहीतर आपलं थोडं सिच्युएशन खूप वाईट होतं आहे. कारण की OTT प्लॅटफॉर्म तर आपला मराठी सिनेमांना जास्त जागा देत नाही आहे. तर आपणच डाऊन होत चाललो तर मराठी सिनेमा इंडस्ट्री जी आहे त्याला कोणच सपोर्ट करणार नाही आहे. तर आपणच पुढे आलो पाहिजे प्रेक्षक आणि ॲज अ फिल्म मेकर्स म्हणून आपण एकत्र पुढे गेलो पाहिजे पॉझिटिव्ह. एक रिसेंटली मी महेश मांजरेकरांचा एक पॉडकास्ट बघत होतो. त्याच्यामध्ये महेश मांजरेकर असं म्हणतात की
एक पिक्चर लागले साऊथची जी 150 करोडची आणि एक मराठी पिक्चर लागली जी 10 करोड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये 10 करोड म्हणजे सगळ्यात सर्वोच्च बजेट आहे ते. करेक्ट. तर एक नॉर्मल ऑडियन्स ती 150 करोडची पिक्चर बघायला जाईल की ती 10 करोडची पिक्चर बघायला जाईल. ऑब्व्हियसली ती 150 करोडमध्ये तिने काय बनवलं आहे ती बघायला जाईल. तर पहिलं प्राधान्य प्रेक्षक म्हणून पहिलं मोठ्या जो मोठा लार्जर दॅन लाईफ सिनेमा आहे त्याला देतो. तर कुठे ना कुठे मराठी इंडस्ट्री कुठे ना कुठे खचली जाते. तर हे वाक्य जे तुम्हाला दिसतंय किती योग्य दिसतंय आणि कितपत आणि योग्य दिसतंय? त्यांचं म्हणणं करेक्ट आहे, कारण की एक तर बरोबर आहे की जी 150 करोडची फिल्म आहे त्याचं तिकीट 250 रुपये आणि जी मी फिल्म केले म्हणजे आमचे जे मराठी फिल्म मेकर्स आहेत जास्तीत जास्त 5 कोटीमध्ये फिल्म करतात, त्याच्याहून 250 रुपये तिकीट असतं. तर त्याच्यात चॉईस प्रेक्षकांना खरंच तेच आहे की मी 250 रुपये एक मोठं लार्जर दॅन लाईफ वाली फिल्म बघणार. पण माझं म्हणणं तेच आहे की आपण असा विचार केला तर मग मराठी जे आपण कंटेंट करतोय असं नाही की 5 कोटीमध्ये पण जी कंतारा फर्स्ट फिल्म त्यांनी 5 कोटीमध्ये 15 कोटीमध्ये त्यांनी एवढं मोठी फिल्म केली होती. तर तसंच वाटतं की जे मोठे एस्टॅब्लिश फिल्म मेकर्स आहेत जे मोठे लेबल्स आहेत त्यांनी ट्राय केलं पाहिजे माझ्या मते की 15 कोटीमध्ये तशा फिल्म्स करून कंतारा एवढा बिझनेस करायला पाहिजे. तेव्हा जाऊन मग आमच्यासारखे फिल्म मेकर्स जे आहेत की ते 3-4 करोडमध्ये प्रयत्न करतील. आपल्या इथे तेच झालं की जे इस्टॅब्लिश फिल्म मेकर्स आहेत ते 3-4 करोडमध्ये करतात. मग आमच्यासारखे फिल्म मेकर्स अजून खालती आमच्याकडून अपेक्षा अजून कमी केली जाते. तर त्यांनी एक बेंचमार्क त्यांचा वाढवलं पाहिजे असं मला वाटतं की त्यांनी 15-20 कोटीपर्यंत एक फिल्म करायला पाहिजे. तर त्या फिल्म जर त्यांनी वर्क करून दाखवल्या तर मग खालतून जे आहेत की जे 5 कोटीमध्ये होते ते 10ला येते. तर प्रत्येकाने स्लोली वाढणार. ते पटकन कोणी हे करणार 100 कोटी कोणच नाही देणार. पण आपल्याला ट्राय केलं पाहिजे की आपण 15 कोटीच्या 10 फिल्म अशा करायला पाहिजे. त्यातला 4 जरी चालल्या तर कोणीतरी अजून 50 कोटी टाकायला तयार होईल. ते हळूहळू होईल. पण त्यासाठी एक पाऊल टाकणं गरजेचं आहे की आपण 15 कोटी पहिले टाकायला पाहिजे. विश्वास दाखवणं खूप गरजेचं आहे. ओके, माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे, हा थोडासा डीप आहे, दोघं उत्तरे देऊ शकतात. आता AI चा जमाना जास्त एकदम सुपरफास्ट चालू आहे, ठीक आहे. AI येत्या काळामध्ये कशा प्रकारे डिरेक्शन टीमला किंवा डिरेक्शनला किंवा म्युझिक इंडस्ट्रीला कशा प्रकारे सपोर्ट करणार किंवा नाही करणार, येत्या काळामध्ये कशा प्रकारचे करिअर चॉईसेस असणार आहेत, थोडंसं त्याच्याबद्दल काय सांगू इच्छितात? बोल. ओके, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे आता AI युग आहे आणि चांगल्या प्रकारचा AI वापर पण होतो आहे, पण कुठे ना कुठे प्रत्येक फिल्म मेकरला कुठे ना कुठे भीती पण वाटते की येत्या काळामध्ये करिअर चॉईसेस खूप लिमिटेड असतील किंवा जागा रिप्लेस केल्या जातील AI मुळे. तर तुम्हाला ॲज अ फिल्म मेकर किंवा ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन तुम्हाला काय वाटतं आहे की AI कशा प्रकारे सपोर्ट करणार किंवा कोणाला रिप्लेस करणार आहे, आणि जर याचा वापर होईल तर फिल्म मेकिंगमध्ये याचा वापर कशा प्रकारचा चांगला वापर होऊ शकतो किंवा चांगला वापर नाही होऊ शकत, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आणि तुम्ही पण तुम्ही काय ॲड करा? मला ॲज अ फिल्म मेकर असं वाटतं की जे आपण प्री वर्क करायचो की मला माहिती आहे की हा रिस्की सीन आहे, तर ह्याचं मी प्री प्लॅन AI करू शकतो की हा शॉट मला माहिती आहे की हा खूप स्टंट वाईज या शूटिंग वाईज डिफिकल्ट आहे, तर ते शॉट्स मी AI करू शकतो. पण मला AIचं हे पण वाटतं की ते पूर्णतः नाही होऊ शकत, कारण की आपल्या फिल्म्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो ॲस्पेक्ट आहे तो आहे इमोशन. ते AI कधीच नाही येऊ शकत. सगळे मला बोलत असं की AI हे करणार आहे ते करणार आहे. बोललं की आपण प्रत्येक सक्सेसफुल फिल्म तुम्ही धरा, त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे की काय बोलतो आपण की ही फिल्म मला कनेक्ट झाली, का कनेक्ट झाली, त्याचे इमोशन आणि हे ते AI कधीच नाही करू शकत. AI फक्त आपल्याला हेच करू शकतो की टेक्निकल डिपार्टमेंट्स असतील की बाबा एडिट मला सोपं करून देईल, इन्हान्स करू देईल, की बाबा मला जो एडिटला 10 दिवस लागणार होते ते मला 1 दिवसात करून देईल, दिवस कमी होतील. असं एक टेक्निकल डिपार्टमेंट वाटतं. तर माझं मत हेच आहे की जे थोडक्यात सांगणार की जे स्टोरी टेलिंग ॲबिलिटी एक डायरेक्टर आणि एक रायटरमध्ये असते, म्हणजे त्यांना एक स्टोरी सांगायची, ते AIला कधीच जमणार नाही. ठीक आहे, ते म्हणजे एक डायरेक्टरने एक स्टोरी त्याच्या डोक्यात आली, त्याला एक कल्चरल स्टोरी आहे किंवा ट्रायबल स्टोरी आहे, XYZ कुठलीही स्टोरी असो, ती स्टोरी त्याला कशी सांगायची आहे ते AIला नाही जमणार. ते फक्त तो एक डायरेक्टरच सांगू शकतो आणि तिथे ह्युमन टच लागणारच. म्हणून असं मला वाटतं का AI
AI म्हणजे CGI सारखं काम करणार. जसं CGI किती वर्ष VFX आणि पहिलं आलेलं, VFX हां. किती वर्ष पहिले आले ते आपल्याला तेव्हा पण वाटलं असेल का आज VFX येतोय CGI येतोय तर कव्हर होतील. तर आजकाल कोणी रिअल सीन नाही शूट करणार. पण नाही, आज पण क्रिस्टोफर नोलन सारखे डायरेक्टर्स क्या बात. ते ओनली रिअल सीन्स शूट करतात. त्यांना CGI नको. CGI वगैरे काहीच लावत नाही घेते नाही घेते. त्यांनी इतके मोठे मोठे सीन बॅटमॅनचा प्लेन मधून पडणारा सीन त्यांनी CGI ने करेल ते रिअल शूट केलाय त्यांनी तो सीन. इंटरस्टेल. हा, मग ते ट्रक पलटी करायचा सीन आणि मग इन्सेप्शनचा जो रूम सर्क्युलेटचा सीन आहे, इतके मोठे मोठे सीन्स आहे त्यांनी ते रिअल शूट केले. तर फक्त आपली विचारधारावरती. आता रांजना AI बनवला होता, फ्लॉप होता तो, कोणी पसंत नाही केला तो रांजना. हां, नाही कनेक्ट झाला. कारण एक स्टोरी टेलिंग एबिलिटी जी होती ना, जे मॅजिक जो धनुषने क्रिएट केला होता तो नाही AI ला नाही जमणार. तर मला असंच वाटतंय का जी स्टोरी टेलिंग एबिलिटी एक डिरेक्टर करू शकतो ते नाही जमणार AI ला. म्हणजे फक्त कुठे ना कुठे याची मदत होऊ शकते आपल्याला. हो, मदत होऊ शकते. टेक्निकली मदत होऊ शकते. म्हणजे 90ला 100 करायला तुम्ही यूज करू शकता. ओके, लेट्स बॅक टू द टॉपिक. जाता आता प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल असुरवनमधून आणि काय प्रेक्षकांना सांगाल चित्रपटात? मला एवढंच सांगणं आहे की असुरवन हा सिनेमा तुमचं पूर्ण 100% मनोरंजन करणार आहे. तर तुम्ही टीजरमधून बघतच असाल की एक सस्पेन्स थ्रिलर जॉनर आहे, पण ह्याच्यात तुम्ही हसणारही आहात कारण की हे एक बोलतो ना मनोरंजन करणारी आहे, फॅमिली ड्रामा आहे. सगळे इमोशन तुम्हाला ह्या फिल्ममध्ये दिसणार आहेत आणि तुम्हाला ही मोठ्या पडद्यावरच बघायची आहे कारण की ही फिल्म आम्ही मोठ्या पडद्यासाठीच बनवली आहे. तर तुम्हाला ही मोठ्या पडद्यावरच बघायची आहे 5 डिसेंबरला. फिल्मचं म्युझिक कॅच करायला नक्की या थिएटर्समध्ये. आणि जाता आता 2 लाईन झाल्या पाहिजे. दर्शन दे डोंगर देवा, आलो मी तुझे देवा घरा, बरकत दे डोंगर देवा, आलो मी तुझे देवा घरा, हाक आमची तू ऐक रे देवा, उद्धार कर हे भगवंता, सुरवाना असुरवाना, तुझा दाखव मला असुरवाना. क्या बात आहे, क्या हे बात. खरं सोंग बघायला, सोंग म्हणजे मुखवटा बघायला तुम्हाला 5 डिसेंबरला नक्की यायचं. क्या बात आहे. थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर असुरवन. थँक्यू Thank you. थँक्यू.